सद्गुरु जोग महाराज, श्री गुरु मोठे बाबा, कृष्णाजी माऊली महाराज, बोलो रे भाई सबबंदर की जय। छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज की न बोलता सरकार, न बोलता। या बाबा। कृष्ण गोकुळी जन्मला, कृष्ण गोकुळी जन्मला, दृष्टा चळकाप सुटला, होता कृष्णाचा अवतार, आनंद करते घरोघर। सदा नाम वाचे गाते, सदा नाम वाचे गाते, प्रेमे आनंदे नाचते, होता कृष्णाचा अवतार, आनंद करते घरोघर। तुका म्हणे हरती दोष, आनंदाने करती घोष, होता कृष्णाचा अवतार, होता कृष्णाचा अवतार, आनंद करते घरोघर। समचरण सरोजं सांद्रणीलाम्बुदाभं, जगननिहित पानिं मंडनं मंडनानां, तरुण तुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि। पांडुरंगाकृ प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवोद्धार्थावतारं, कलंकंकती ज्योतिका मोदिवक्रम, खलानिशिवादापनोदार दक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्। ओम नमो ज्ञानेश्वरा, 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 ओम नमो ज्ञानेश्वरा। करुणा करा दयाळा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादला, पावन झाले चराचरी, करुणा करा या दया, करुणा करा या दया, करुणा करा या दया, तुझा अनुग्रह लादलो,
ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहला धरो पावन झालो चराचरी योंत प्रविश्य मम वाचमी मां प्रसुप्ता संजीवयत्यखिल शक्तिधरः स्वधाम्ना अन्यांश्च हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करो प्रणाम ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम भक्ति भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक जिनके पग वंदन करो नासत विघ्न अनेक जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपि लोक उजागर रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत नामा राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम ओ राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय जय राम जय जय राम दुख बंधन ये दुख बंधन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाए पर वचन न जाए राम सिया राम जय जय राम सिया राम जय जय राम सरस्वती माते द्यावी मज स्फुरते येतो काकुळते तुझ लागे आपल्या बाळाशी धरी आता हाती न करी फजिती जनामध्ये ऐसे नमन करुणे सकाळा हरिकथा बोले बोबड्या बोला अज्ञानी म्हणून आपल्या बाळा चालवी सकाळा नामा म्हणे विढाला 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 विठ्ठल 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 जोडून या कर चरणी देवीला माता परसावी विनंती माझे पंढरीनाथा हे परसावी विनंती माझे पंढरीनाथा जोडून या कर जय देवीला माता जय देवीला माता परसावी विनंती माझ्या पंढरीनाथा हा परसावी विनंती माझे पंढरीराया जोडून या कर चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता परसावी विनंती माझ्या पंढरीनाथा जोडून या कर चरणी तो माता चरणी ठेवी तो माता परसावी विनंती माझी पंढरीनाथा कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला होता कृष्णाचा अवतार आनंद करते घरोघर प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळे भगवंताच्या चरणारविंदी तुम्ही बसलेले सर्व संत माईबाप तुम्हा समस्त साधू संत माईबापांच्या चरणी
वाङ्मयीन सेवा समर्पित करण्यासाठी म्हणून दाखवलेला अभंग. देवमान्य संत, जगतमान्य संत, संतमान्य संत, संत श्री श्री महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज आदरणीय महाराज श्रींचा हा अभंग भगवान परमात्म्याचा अवताराचं विशेष वर्णन करणारा गोडासा चिंतनीय अभंग आहे. विठ्ठल अभंग जर कधी पाहिला जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आहे. अभंगाच्या विश्रुत अर्थाकडे अर्थात भावार्थाकडे वळण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं गरजेचं आहे. कार्यक्रमाचं आयोजन काय, किम निमित्तम किम प्रयोजनम, किंवा कार्यक्रमाचं आयोजन काय, प्रयोजन काय, का म्हणून एवढी गर्दी जमा होते, हे जरी तुम्हाला आपल्याला माहीत असलं तरी वक्त्याचं सांगणं हे आद्य कर्तव्य आहे की कार्यक्रम किम निमित्ताने आहे. आपल्या पवित्र पावन जुनीबेज नगरीमध्ये अकारण करुणावरून आलय भक्तवांछा कल्पतरू तडिद्युत विनिदित पीतांबरधारी भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या कृपा आशीर्वादाने तसेच भक्त कैवल्य तेजोनिधी माऊली महाविष्णू ज्ञानोबराया जगद्गुरु तुकोबराया ग्रामदैवत हनुमंतराया तसेच वैकुंठवासी गुरुनाम गुरु कृष्णाजी माऊली जायखेडेकर तसेच हरिभक्तीपरायण सौ श्रद्धास्थान सौ यशोदा अक्कांच्या कुशल अशा आशीर्वादाने समस्त ग्रामस्थांच्या अनमोल अशा सहकार्याने चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह वर्ष म्हणजे कोणालाच लक्षात नाही एवढा जुनाट आपला सप्ताह आहे. मला तरी वाटतं ज्या पूर्वजांनी तुमच्या पूर्वजांनी हा सप्ताह सुरू केला असेल त्यांच्यासाठी एकदा तरी जोरदार आपण सगळ्यांनी टाळी वाजवली पाहिजे. जी वयस्कर मंडळी आहे त्यांनी हे पाहिलं असेल, हे अनुभवलं असेल, म्हणून आज हा दिवस आपण बघतोय. आणि अजून कोणाला माहिती किती वर्षापर्यंत ही परंपरा चालते आणि किती वर्षापर्यंत नाही. आणि मला तरी वाटतं जोपर्यंत तुमच्यासारखे पारमार्थिक मंडळी आहे, परमार्थ स्नेहीजन आहात, तोपर्यंत मी तरी म्हणतो जोपर्यंत चंद्र सूर्य तारा आहे तोपर्यंत आपली ही परंपरा अशीच अविरत आणि अखंडितपणे चालू राहील अशी आपण शाश्वती बाळगायची आहे. का? कारण आज परमार्थ कुठेतरी लोपत चाललाय. लोक आज कीर्तनाचं आयोजन जरी करतात किंवा कीर्तनाला जरी येतात तरी टाइमपास म्हणून कीर्तनाला येत असतात. किती बरं टाइमपास होले आपल्यामध्ये? मला तरी वाटतं एकही नसेल. हा का? कारण एवढी जुनी जर कधी आपली परंपरा असेल तर त्याचं गांभीर्य तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. कीर्तन म्हणजे काय आहे? अलीकडे काही लोकांनी कीर्तन म्हणजे जस्ट एंटरटेनमेंट समजून घेतलं. काही त्यांचं शिक्षण जास्त झालं. काही वेल एज्युकेटेड लोक असतात ना, शिक्षण झालेले, शिक्षण करून घरी बसलेले बेकार, काय म्हणतात ते, चला बुवा 2 तास घरी बसण्यापेक्षा टाइमपास तरी होईल. बट लिसन केअरफुली, कीर्तन इज नॉट अ एंटरटेनमेंट. कीर्तन इज नॉट अ एंटरटेनमेंट. कीर्तनाला मनोरंजन समजू नका. आणि जर कधी कोणाला वाटत असेल की कीर्तनात खूप हसायला भेटतं बुवा म्हणून कीर्तनात चला, तर तमाशात गेलेलं बरं, पण इथं आलेलं बरं. हा, हे लक्षात घ्यायचं. आणि कीर्तनात बसल्यानंतर काहीतरी कीर्तनाचे प्रोटोकॉल्स आहेत. काय आहे? नियम आहेत. नियम. कीर्तनात बसल्यानंतर अजिबात एकमेकांशी कोणी बोलायचं असू द्या. इकडे लक्ष द्या फक्त. नाही हे बघा, आपल्याला काय जास्त वेळ मी तुमचा घेणार नाही. पहाटेच्या 5 वाजेपर्यंत तुम्हाला सोडतो. चालेल ना? नाही चालणार? जेवढी वेळ आपल्याकडे आहे तेवढा वेळ आपण फक्त देवाचं चिंतन करण्यामध्ये घालू, देवाचं नामस्मरण करण्यामध्ये घालू. कीर्तनाचा पहिला नियम, कीर्तनात बसल्यावर एकमेकांशी अजिबात कोणी बोलायचं नाही. साप का निघे जाय ना तरी बोला ना. ते एकमेकातले सांगते ओ मी थोडी साप जायची. हा, आता आहे का? कीर्तनात बोलणं म्हणजे हे चुकीचं कृत्य आहे. बरोबर? हा पहिला नियम आहे. दुसरी गोष्ट, कीर्तनात रिकामं बसायचं नाही. माय माऊले म्हणतील महाराज मग आम्ही का भुईमुग ना शेंगा फोडूत का? असं काम काहीच करायचं नाही. मग काय करायचं? कीर्तनात टाळी होय पातकांची होडी. कीर्तनात टाळी वाजवा, मुखाने नामचिंतन करा. का? तर कीर्तन चांग होय अंग हरिरूप. अंतःकरणाने श्रवण करत असाल तर परमार्थ घडतोय आणि परमात्मा तुम्हाला निश्चित भेटेल याची गॅरंटी आहे.
कीर्तनाचे नियम आहेत. आणि इथं बसल्यावर जर कधी तुम्हाला जर बाहेर कुठं हा सप्ताह तुमच्या गावात एकच सप्ताह होतो ना, एकच होतो, कीर्तन होत असतील 12 महिन्यामध्ये 4-5 कीर्तन 10-12 कीर्तन होत असतील, पण परिसरामध्ये कुठे सप्ताह असला आणि जर कधी तुमची जायची इच्छा झाली, तुम्ही निघाला 10 किलोमीटरवर कीर्तनाचा कार्यक्रम सुरू आहे, 9:15 वाजले, तिकडं पंचपदी सुरू झाली, तुम्ही आणि तुमची मालकीनबाई निघालात बरं का, पुरुष मंडळी, तुम्ही आणि तुमची मालकीनबाई म्हणजे पत्नी, तुमच्या धर्मपत्नी, तुम्ही दोघं जण निघालात मोटरसायकलीवर, जाता जाता रात्रीच्या वेळेस तुमच्या टायर गाडीचं त्या ठिकाणी पंक्चर झालं आणि गाडीचं टायर त्या ठिकाणी जर कधी पंक्चर झालं तिकडं तुमचं कीर्तन सुटतंय, इकडं गाडी ढकलत न्यायची म्हटल्यावर 2 तास लागतात आणि त्याच क्षणाला तुमच्या मनामध्ये एक विचार आला की अरे देवा, काय माझं पाप असेल, आज मला माझ्या विठ्ठलाचं चिंतन घडणार नाही, आज मला माझ्या पांडुरंगाचं नामस्मरण घडणार नाही, आज माझ्या भगवंताचे गुणगान मला श्रवण होणार नाही. हा विचार करून जर कधी तुमच्या हृदय मंदिरामध्ये, तुमच्या डोळ्यामध्ये जर एक पाण्याचा थेंब जरी आला, श्रीमद भागवत महापुराण सांगतं, त्याच क्षणाला येऊन परमात्मा तुमच्या हृदयामध्ये कोंडला जात असतो. सद्यो रिद्ध प्रकृतीभी शुश्रूषोभिस्तक्षणात, सद्यो त्याच क्षणाला, हृदय म्हणजे हृदय, हृदय म्हणजे काय, हृदय म्हणजे काय असतं बरं, आपल्या भाषेत आपण काहीतरी म्हणतो ना त्याला, हा मन, काय म्हणतो, दिल, असं काही बी म्हणत जाऊ नका. आपल्या हृदय मंदिरामध्ये परमात्मा येऊन बसतो. बरं साधा सुद्धा येऊन बसत नाही, आवृद्धते म्हणजे तुम्ही किती त्याला काढण्याचा प्रयत्न केला तरी परमात्मा निघत नाही. जर हा नुसता विचार तुमच्या मनामध्ये आला, कोणता विचार, की आज मला माझ्या देवाचं चिंतन घडणार नाही, याला म्हणतात कीर्तन ऐकणं. असं जर कधी तुम्ही 1 नाही 1000 कीर्तन ऐका, किती कीर्तन ऐकले असतील आतापर्यंत हिशोब नाही, बरोबर, अनेक कीर्तन तुम्ही ऐकले, आणि जर कीर्तनात बसल्यावर घरचा विचार करताय, सकाळी कोणता वावर मजा ना शेबीन काय निंदाना वकाले सका कांदा लावा नाले, हा जर विचार करत असाल तर 1 नाही 1000 कीर्तन ऐकले तरी फरक पडत नाही. अख्खा महाराज बी कच्चा खाल्ला तरी फरक पडत नाही बरं का. एक कीर्तन ऐका, अंतःकरणाने ऐका, ही भावना मनामध्ये निर्माण करा, तर मग कुठेतरी आपण कीर्तन ऐकायचे पात्र होऊ आपल्या भाषेत, तेव्हा आपली कुठेतरी कीर्तन ऐकायची लायकी होईल, बरोबर आहे का नाही. पण तसा जर नीट विचार केला तर सकळांशी येथे आहे अधिकार. पण जर कधी हळूहळू एवढ्या वर्षापासून तुम्ही कीर्तन जर ऐकताय, मग हळूहळू आपली पात्रता आपण बनवण्याचा प्रयत्न करायचा का नाही, का नुसतं उठशिंदा आणि तोच धंदा, हा नुसतं झाला सप्ताह गेलो बोंबलत महाराज, हा सप्त्याचं परिवर्तन कुठंतरी दिसलं पाहिजे. असो कीर्तनाचे नियम आहेत, ते नियम पाळायला विसरू नका. आणि आपला वेळ आपण उर्वरित वेळेमध्ये भगवंताचं चरित्र, भगवान परमात्म्याचा जन्मोत्सव आपण साजरा करणार आहोत. असो या जुनी बेज नगरीमध्ये दुसऱ्यांदा येण्याचा योग आला, आणि तो योग ज्यांच्यामुळे या ठिकाणी मला ही संधी मिळाली, असे आपल्या गावातील एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व, तसेच एक ज्येष्ठ नागरिक आणि आपल्या गावातील एक हुतकूर व्यक्तिमत्व आपण म्हणू शकतो, त्यांना आदरणीय आमचे अमोलदादा असतील. तसेच अमोलदादांच्या वतीने ही सेवा माझ्यापर्यंत येऊन पोहोचली. आणि या कार्यक्रमाकरता उपस्थित असणारे आमचे महाराज मंडळी, एक एकाहून बळी रे, काहीतरी नशीब असावं लागतं तेव्हा अशी महाराज मंडळी, टाळकरी मंडळी साथीला भेटतात बरं का. चांगला नशीब असावं लागतं. अगदी इंद्रासारखं ज्यांचं मृदंग वाजवणं आहे, असे श्री हरिभक्तीपरायण आमचे रोहित महाराज आळंदी देवाची महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचे सुद्धा साष्टांग प्रणिपात करून कोटी कोटी धन्यवाद. या कीर्तनाकरता जे आपला आवाज या ठिकाणी देत आहेत, आणि 7 दिवस तुम्हाला या ठिकाणी हरिपाठाचं आणि काकड आरतीचं पान करवत आहेत, असे श्री हरिभक्तीपरायण मयूर महाराज असतील, मोहन महाराज असतील, तसेच सागर महाराज असतील, आणि तसेच आदरणीय आमचे या आपल्या सप्ताहाचे एक सूत्रसंचालक म्हणून ज्यांनी आपली या ठिकाणी ध्वजा सांभाळलेली आहे, असे श्री हरिभक्तीपरायण आमचे परमस्नेही असणारे राम महाराज राजपूत महाराज सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आदरणीय समस्त महाराज मंडळी असतील, आदरणीय महाराज मंडळी असतील, सगळ्यांचा नाम उल्लेख मला आता काय माहिती, नावं सगळ्यांची माहिती, पण माझी
वयामानानुसार मला आठवण राहत नाही, ते तुम्ही सांभाळून घ्या. विढाला 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 विठाला 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 हो. आणि विशेष म्हणजे द्विग्ध शर्करा योग एक आपल्या पूर्ण महाराष्ट्राला घरी बसून मोबाईलवर, स्मार्टफोनचा जमाना आहे सगळ्यांना माहिती आहे, घरी बसल्या बसल्या महाराष्ट्रातल्या शेवटच्या कोपऱ्याचं कीर्तन असू द्या किंवा महाराष्ट्राच्या बाहेरचं कीर्तन असू द्या, सगळं आणि सगळं आपल्या मोबाईलवर उपलब्ध करून देणारे वारकरी कीर्तन यूट्यूब चॅनलचे एक ओनर म्हणून आपण त्यांना संबोधू शकतो असे मुकेश दादा पाटील नंदुरबार हे सुद्धा या ठिकाणी या कीर्तनाला उपस्थित आहेत. खरं तर त्यांचे सुद्धा मनपूर्वक आभार मानावे तेवढे कमी आहे. एकही व्यक्ती असा नव्हे की त्यांना ओळखत नसावा. भरपूर कीर्तनकारांची कीर्तनं त्यांनी शूट करून यूट्यूबला टाकलेत आणि जेणेकरून ज्यांना लांब लांब कीर्तनांना जाणं शक्य होत नाही त्यांना घरी बसून कीर्तनाचा आस्वाद देण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. खूप पुण्याचं काम ते या ठिकाणी करत आहेत. आणि आमच्यासोबत आलेले आमचे सहकारी असतील राजेंद्रदादा वाल्हे आमच्यासोबत आलेले, तसेच गावातील समस्त ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी, तुम्ही सगळे मंडळी समोर बसलेले असताना, ही सगळी मंडळी समोर उभी असताना माझ्यासारख्याने बोलणं म्हणजे कसं आहे माहिती का, एखाद्या कलेक्टरला झाडून काढणाऱ्याने शिकवणं असं आहे. तरी जे काही बोलिलेले कुरे वेळी वाकुडे उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. जे काही बोलेल गुरुवरांच्या कृपेने ते तुम्ही गोड करून घ्या ही नम्र विनंती. आता जास्त न बोलता फक्त एकच बोलतो. वारकरी संप्रदायाशी निगडीत असणारे टाळकरी, माळकरी, वेणेकरी, मृदंगाचार्य, गायनाचार्य, कीर्तनकार, कीर्तनाला आलेले, जे कधी कीर्तनाला येत नाही ते जे कीर्तनाला येतात फक्त चांगली चप्पल चोरून नेण्यासाठी, ते ज्यांना माहिती आपल्या गावात सप्त्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी देखील घरी खाटेवर पालथे पडले, ते अशा सगळ्यांच्या चरणी दंडवत घालतो आणि आपल्या सेवेकडे ओढतो. विठाल विठाला 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 विठाला. कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टा चळकाप सुटला. अमंग जर कधी पाहिला तर 4 चरणाचा आहे. सगळ्यांना रुचेल, पचेल, आवडेल, समजेल. नाही जास्त जमलं, नुसतं ऐकायला तरी गोड वाटतंय बा. हा, सगळ्यांना समजेल असा गोड चिंतन या अभंगाच्या सेवेकरता निवडलेला आहे. आजचा दिवस म्हटल्यानंतर खूप मोठा दिवस आहे आजचा. बिकॉज आज काय स्पेशल आहे ना, काय आहे बरं सांगा पोरीनो. हा, गोपाळ खाल्ला उद्या आहे माझी माय. आज भगवान कृष्णांचा काय आहे, हॅपी बर्थडे आहे. हा, भगवान परमात्म्याचा आज जन्मदिवस आहे. परमात्मा जन्म का घेत असतो, इकडे लक्ष द्या, बोलू नका. परमात्मा जन्म का घेत असतो. आता भगवान परमात्म्याचा त्या ठिकाणी जन्म कुठे झाला आपल्या सगळ्यांना माहिती. कुठे झाला, कुठे झाला, मथुरेत. पण जन्माला कुठे आले, मथुरेत जन्माला आले. अवतार मात्र गोकुळात झाला. ऐका, परमात्मा हा जन्माला आला नाही, अवताराला आलेला आहे. हे कन्फ्युजन अगोदर क्लिअर करून घ्या. हा, परमात्मा जन्म. आता जरी मग महाराज तुम्हीच म्हणता की कृष्ण परमात्मा अवताराला आले आहेत आणि तुकोबराय म्हणतात ना की कृष्ण गोकुळी जन्मला, असं कसं काय शक्य आहे. तर ऐका, जन्म या शब्दाचा अर्थ आपण या ठिकाणी अवतार घ्यायचा. काय घ्यायचा, अवतार. कृष्ण गोकुळी अवतरला, हे तर येऊ शकत नाही. मग जन्मला तुकोबरायांच्या भाषेत. आणि तुकोबरायांना चुकीचं ठरवणं कोणाच्या बापाला शक्य नाही. ज्यांच्या अभंगांवर चर्चा करत करत किंवा चिंतन करत करत काहींचे आयुष्य संपून चालले, पण आयुष्य संपत असताना सुद्धा त्यांनी तुकोबरायांच्या गाथ्या व्यतिरिक्त कुठल्या ग्रंथावर प्रेम सुद्धा केलं नाही. एवढा महान गाथा तुकोबरायांनी आपल्याकरता रचून ठेवलेला आहे. मग तुकोबरायांना चुकीचं ठरवणं म्हणजे मूर्खपणा आहे. मग कृष्ण गोकुळी जन्मला या शब्दाचा अर्थ आपण या ठिकाणी काय घ्यायचा, अवतार झाला. काय झाला, अवतार झाला. बरं, देव जन्माला काय येत असतो. ऐका, गीतेमध्ये परमात्मा म्हणतो, हो स्वयं परमात्मा म्हणतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी होते तेव्हा तेव्हा परमात्मा प्रगट होत असतो. काय होत असतो, परमात्मा अवताराला येत असतो. आता जन्म त्या वस्तूचा होत असतो जी वस्तू अगोदर नव्हती. परमात्मा अगोदर नव्हता का,
हा संतांची प्रमाण आहेत ना, संतांची प्रमाण भरपूर आहेत. विठ्ठल जळी स्थळी भरला रीता ठाव नाही उरला. परमात्मा चराचरामध्ये समावलेला आहे. मग परमात्मा तर अगोदर आहे, पण तो अप्रकट आहे. कसा आहे? अप्रकट आहे. मग अप्रकट असणारी वस्तू जेव्हा प्रकट होते म्हणजेच तिचा काय होत असतो? अवतार होत असतो. म्हणजे परमात्माचा अवतार झाला. परमात्म्याचा जन्म झाला नाही बरं का. काय झाला? अवतार झाला. विठाल 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 विठाल. आता परमात्म्याच्या अवताराच्या अगोदर सृष्टीची अवस्था, या मृत्यू लोकाची अवस्था खूप वाईट होती. मग कंसासारख्या राक्षसांनी या पृथ्वीला परिपूर्णता त्रासून सोडलेलं होतं. मग गायीचं रूप धारण करून त्या ठिकाणी वसुंधरा म्हणजेच धरती माता, माता धरती ब्रह्मदेवाकडे गेली. हे प्रभू त्राही माम, प्रभू त्राही माम. देवाचा धावा केला आणि सांगितलं, आपली व्यथा सांगितली. साधू संतांनी आपली व्यथा सांगितली आणि ब्रह्माजींनी सांगितलं, तुम्ही निश्चिंत व्हा, परमात्मा प्रगट होणार आहे. आणि परमात्मा मृत्यू लोकामध्ये जन्माला का काय येत असतो माहिती का? अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, भक्ता कारणे कणवाडू कृपाडू जीवा लागे उद्धरणे. कणवाडू पाडू दिना लागे उद्धरणे. अनंत रूपे अनंत भक्ता कारणे, भक्ता कारणे कनवाडू कृपाडू दिना लागे उद्धरणे. कनवाडू कृपाडू दिना लागे उद्धरणे. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे. जेव्हा जेव्हा धर्माला हानी होती, ग्लानी होती, तेव्हा परमात्मा अवतार घेत असतो. धर्म रक्षा वयावतार आपुल्या पाडीची भक्त जन, आपुल्या पाडीची भक्त जन, आपुल्या पाडीची भक्त जन. धर्म रक्षा वयावतार आपुल्या पाडीची भक्त जन, आपुल्या पाडीची भक्त जन, आपुल्या पाडीची भक्त जन, भक्त जन. जब जब होई धर्म की हानि, बाट ही असुर अधम अभिमानी. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. राम सिया राम सिया राम जय जय राम. तब तब प्रभु धरे विविध शरीरा. जब जब होई धर्म की हानि, बाट ही असुर अधम अभिमानी. जेव्हा जेव्हा लोकांना अभिमान वाढतो, अभिमान की मी एवढा बलवान आहे, माझ्यासारखा जगाच्या पाठीवर कोणी नाही. पण दादा, बिळकीचं पिलू जेव्हा बैलाने खूर गाडलेले असते तेवढ्या खड्ड्यात जन्माला येतं का? बेळकीन जेव्हा व्यालेली असते, आपण तिला काय म्हणतो? खानदेशी शब्द. हा विचित्र शब्द आहे, ते तुम्ही समजून घ्या. मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय. हा ऐका, बेळकी जेव्हा व्यालेली असते, तिचं लेकरू जन्माला येतं. बैलाची जेवढी खूर असते का, खूर तेवढ्या जागेत तिला भरपूर होतं. मग त्या बेळकीच्या पिलाला वाटतं की एवढंच जग आहे बाबा. केवढं? की बैलाची खूर जेवढी आहे का तेवढंच जग आहे. पण जेव्हा ते त्या खुरीच्या बाहेर निघतं, त्या जागेच्या बाहेर, तेव्हा त्याला कळतं की जग काहीतरी मोठे बाबा. म्हणून जेव्हा परमात्म्याच्या कृपेचा साक्षात्कार होईल किंवा परमात्म्याच्या लाठीचा जेव्हा आपल्याला दणका बसेल, तेव्हा आपले डोळे उघडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अभिमान धरू नका.
जी सफलता आपल्याला मिळते ती देवाच्या कृपेने मिळते, असं धरून चालायचं. फक्त प्रभूला एकच म्हणा, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. ऐका इकडे लक्ष, कोणी उठू नका. मावशी पाण्याची बॉटल द्या बरं तिकडे. पाणी घ्या, पाणी घ्या. खाली बसा सगळ्यांनी, कोणी उठू नका. उठू नका, उठू नका. खाली बसा, खाली बसा, खाली बसा. चला चला चला. कोण काही झालं नाही, खाली बसा, खाली बसा, खाली बसा. काहीच नाही झालं. लक्ष द्या. हे बघा कोणी, हे बघा, हे भाऊ, ए दादा बस ना खाली. तू काय काम तिथं. इकडे लक्ष द्या. कोणी बोलू नका, कोणी बोलू नका. आता ते नॉर्मल आहेत, काय टेन्शन घेऊ नका. मावशी काय उठी उठी दकू नका. इकडे लक्ष द्या. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. हैरान है जमाना, मंजिल भी मिल रही है. ओ करता नहीं मैं कुछ भी, करता नहीं मैं कुछ भी, सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है, हो रहा है, हो रहा है, हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मनाचा अभिमान काढून टाका, गर्व काढून टाका. कृपया कीर्तनाकडे लक्ष द्या. एवढ्या लोकांची तिकडे लक्ष द्यायची काही गरज नाहीये. कार्यकर्त्यांनी त्या मावशीला नेलेलं आहे तिकडं. कीर्तनाकडे लक्ष द्या. काही एवढा विषय वाढलेला नाहीये. सगळे डॉक्टर आहेत, सगळी झाली. बोलू नका. ज्यांना ज्यांना अभिमान वाढला की देवापेक्षा मी श्रेष्ठ, देवाची मला काही गरज नाही, त्यांचा अभिमान मर्दन करण्यासाठी, त्यांना योग्य जागा दाखवण्यासाठी परमात्मा अवताराला येत असतो. उदाहरणार्थ कंस. आता कंसाला अभिमान वाढला, बलाचा अभिमान वाढला, राजपाटाचा अभिमान वाढला, सगळ्या गोष्टीचा अभिमान वाढला आणि कंसाचं पापही वाढलं. तो कसा होता? अधम होता, असुर होता. मग त्याला योग्य ती जागा दाखवण्याकरता परमात्म्याने अवतार घ्यायचं ठरवलं. आता परमात्म्याचा हा अवतार नेमका कुठल्या प्रकाराचा आहे? अवताराचे प्रकार शास्त्रामध्ये 6 सांगितले जातात. गर्ग संहितेमध्ये वर्णन केलेलं आहे. अंशांशो शस्त्रावेश कला पूर्ण प्रकथ्यते, व्यासोदेश्य स्मृतः पृष्ठ परिपूर्णतमः स्वयं. हे 6 प्रकार सांगितले. अंश. पहिला प्रकार आहे अंश. कार्याधिकारं कुर्वन्त सदं शास्ते प्रकृतितः. हा जो अवताराचा प्रकार आहे अंश अवतार. भगवान परमात्म्याने दिलेल्या सृष्टीआदी कार्याच्या अधिकाराचं जे पालन करतात, अर्थात म्हणजेच अंश अवतार असतात. कोणते अवतार असतात? अंश अवतार. दुसरा आहे अंशांश अवतार. आता अंश अवतारामध्ये जर कधी उदाहरण द्यायचं म्हटलं तर ब्रह्मदेव इत्यादी हे देवादिक जे येतात ते अंश अवतारामध्ये येतात. ब्रह्मदेवाचं काम काय? ब्रह्मदेवाचं काम काय आहे? मानवाची निर्मिती करणं.
काही काही लोक अशी पण आहेत बरं का, नीट नीट ऐका. देवाने बनवला तर बनवला साचा, पण काही काही लोक असे सुद्धा आहेत की त्यांना पाहून देवाने एकचदा म्हटलं की हे पुन्हा मृत्यू लोकावरच नको, म्हणून त्यांचा साचाच मोडून टाकला. असे पण नमुने आहेत. म्हणजे अर्थात याचा अर्थ नेमका धरायचा काय. आता जे लोक नास्तिक आहेत, नास्तिक म्हणजे देवाला न मानणारी लोक, सतत पाप करणारे लोक, असे अवतार जे आहेत, असे कार्य परमात्मा पुन्हा करायला चुकत नाही. आता दुसरा अवतार आहे अंशांश अवतार. अंशांश अवतार म्हटल्यानंतर तत्कार्य भारम कुर्वंत तेषां विदिता प्रभो. जे अंश अवताराच्या कार्यकालामध्ये कार्यभागामध्ये सहकार्य करतात ते अवतार म्हणजे अंशांश अवतार आहेत. तिसरा प्रकार आहे आवेश अवतार. अंशांशो तथावेश, आवेश अर्थात तिसरा प्रकार आहे आवेश अवतार. आता आवेश अवतार म्हणजे नेमकं कोण. येषामंतर्गतो विष्णु कार्य कृत्वा विनिर्गतः नानावेशवतारांश्च विद्धि राजन् महामते. येषामंतर्गतो विष्णु, हा जो अवतार आहे हा आवेश अवतार. या अवतारामध्ये भगवान परमात्म्याने ज्या भक्तांच्या हृदयामध्ये प्रविष्ट होऊन त्यांचे इच्छित कार्य जे आहेत ते पूर्ण करून परमात्मा पुन्हा बाहेर येतो आणि पुन्हा अंतर्धान होतो. अशा अवताराला काय म्हणतात. आवेश अवतार म्हणतात. काय म्हणतात. आवेश अवतार. मग अशा अवताराचं उदाहरण म्हटल्यानंतर परशुराम इत्यादी अवतार जर घेतले तर ते अशा अवताराचे उदाहरण आहेत. चौथा अवतार आहे कला. धर्मं विज्ञाय कृत्वाय पुनरंतरधीयते युगे युगे वर्तमानोसा सो अवतारा कला हरी. कला अवतार. या अवतारामध्ये परमात्मा प्रत्येक युगामध्ये प्रकट होत असतो आणि युग धर्माला जाणून त्याची स्थापना करतो आणि स्थापना झाल्यावर पुन्हा अंतर्धान होतो. याचा अर्थ हा अवतार आहे कला अवतार. उदाहरणार्थ कुर्म, कपिल मुनी, कुर्म अवतार, कपिल अवतार. हे अवतार हे परमात्म्याचे कोणत्या प्रकारातले आहेत. कला प्रकारातले. कुठल्या प्रकारातले. कला. पाचवा अवतार आहे पूर्ण अवतार. चक्रव्यूह्यो भवेत्यत्र. हे गर्ग संहितेतलं वर्णन आहे बरं का. गर्ग संहितेतलं हे वर्णन आहे. जरा लक्ष देऊन ऐका म्हणजे तुम्हाला लगेच कळेल. चक्रव्यूह्यो भवेत्यत्र. आता चक्रव्यूह म्हटल्यानंतर आपण विचार करत असलो की अभिमन्यूचा आपल्या मनामध्ये विचार येत असेल, पण अभिमन्यू नव्हे. 4 व्यूह म्हटले जातात. चक्रव्यूह्यो भवेद्यत्र दृश्यन्ते चरसानव. आता परमात्म्याने प्रत्येक युगामध्ये 4 व्यूह प्रकट होतात. ज्या युगामध्ये 4 व्यूह प्रकट होतात, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न व तसेच वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध हे 4 व्यूह ज्या युगामध्ये प्रकट होतात आणि तसेच 9 रसांचीही अभिव्यक्ती ज्या ठिकाणी दिसून येते. आणि एवढंच नव्हे तर बल पराक्रमाचीही पराकाष्ठा ज्या ठिकाणी दिसून येत असते. ते अवतार म्हटल्यानंतर कोणते आहेत. पूर्ण अवतार आहेत. कसे अवतार आहेत. पूर्ण अवतार. उदाहरणार्थ भगवान प्रभू रामचंद्र. कोणता अवतार. भगवान प्रभू रामचंद्र हा पूर्ण अवतार आहे. तदनंतर श्वेतद्वीपाधिपती हरी, तसेच भगवान यज्ञ आणि नारायण प्रभू हे कसे अवतार आहेत. पूर्ण अवतार आहेत. आता शेवटचा अवतार जर कधी पाहिला तर तो आहे परिपूर्ण अवतार. कोणता अवतार आहे. यस्मिन् सर्वाणि तेजांसि विलीयन्ते सतेजसी. हा जो अवतार आहे हा भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा अवतार आहे. हा एकच अवतार आहे. माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याचा व्यतिरिक्त दुसरा कोणाचा अवतार नाही. या अवतारामध्ये संपूर्ण जगताचे तेज ज्याच्यात विलीन होत असते
एवढंच नव्हे तर जो पूर्णातला पूर्ण आहे आणि ज्याला अनेक भक्त वेगवेगळ्या प्रेम भावनेने प्रेम उपासनेने त्याची पूजा करतात, त्याला भजतात, जो एक कार्याकरता प्रगट झालेला असून अनेक कार्य त्या ठिकाणी पूर्णत्वाला नेत असतो, तो अवतार फक्त एकच आहे, तो फक्त परिपूर्ण अवतार आहे. आणि असा परिपूर्ण अवतार माझा श्रीकृष्ण परमात्मा व्यतिरिक्त कोणी नाही आहे. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्य एव हि. परिपूर्णतम साक्षात श्रीकृष्णो नान्य एव हि. या श्रीकृष्णाशिवाय दुसरा अवतार परिपूर्ण होऊ शकत नाही असं त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. 6 प्रकार आहेत. किती प्रकार आहेत? 6. त्यापैकी देवाचा अवतार कुठल्या प्रकाराचा आहे बरं? कुठल्या प्रकाराचा आहे? परिपूर्ण. मग या परिपूर्ण अवतार या प्रकारामध्ये भगवान परमात्म्याचा जन्म झालेला आहे. म्हणजेच एकच आहे, त्याच्या व्यतिरिक्त एक कार्यम तुमागत्य कोटी कार्यम चकारः. एक कार्याकरता जो प्रगट होतो आणि अनेक कार्य जो त्या ठिकाणी करत असतो, तो अवतार म्हणजे परिपूर्ण अवतार आहे. विठाल 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 विठाल. आता परिपूर्ण अवतार भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचा आहे. मग परमात्म्याने या परिपूर्ण अवतार जर पाहिला तर या अवतारामध्ये काय काय कार्य केलं. राम अवतार जर किती पाहिला तर प्रभू 11,000 वर्ष जगले. प्रभू रामचंद्र किती वर्ष जगले? 11,000 वर्ष देवाने राज्य केलं, आयुष्य जगले. पण माझे प्रभू किती वर्ष जगले? किती वर्ष जगले? राम प्रभू किती वर्ष जगले? 11,000. पण भगवान श्रीकृष्ण परमात्मा किती वर्ष जगले माहिती कोणाला? 125 इयर्स ओनली. किती वर्ष जगले? 125 वर्ष. 125 वर्षाच्या कार्यकालामध्ये प्रभूंनी जे जीवनचरित्र केलेले आहे, कधी त्यांच्या चेहऱ्यावरती उदासीनता नव्हती, कधी प्रभू उदास नव्हते. का? प्रत्येक क्षणाला प्रत्येक प्रसंगाला प्रभू त्यांच्या चेहऱ्यावरती हास्य होतं. 125 वर्ष प्रभू जगलेत. मग राम अवतारामध्ये प्रभू 111,000 वर्ष जगले. पण त्या अवतारामध्ये त्यांना स्वातंत्र्य नव्हतं. काय नव्हतं? स्वातंत्र्य नव्हतं. स्वातंत्र्य काय नव्हतं ऐका. जेव्हा वनवास 14 वर्षाचा वनवास आपल्याला मिळालेला आहे हे जेव्हा माहीत झालं, लक्ष्मणांना सांगितलं, लक्ष्मणाची तयारी झाली. उर्मिला म्हणते अहो थांबा ना, मी पण येते, मी ताईंची आणि दादांची सेवा करेल, मलाही न्या तुमच्यासोबत, मलाही न्या. पण प्रभू रामचंद्रांनी लक्ष्मणाला नकार दिला. लक्ष्मणा बोलिले वाल्मिक तैसाची करीन वरतुनी दावीन नामामणी. जसं वाल्मिक मुनींनी लिहिलेलं आहे तसंच आपल्याला वागावं लागणार आहे. त्यांनी जर लिहिलेलं असतं उर्मिला सुद्धा वनवासाला जाते तर तिला आपल्याला न्यायला काही हरकत नव्हती. मग आयुष्य फार प्रभू जगले पण स्वातंत्र्य नव्हतं देवाला. आपण सहज त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो का? सहज म्हणतो का? नाही ना. कारण एक पत्नी, एक बाणी आणि एक वचनी असं प्रभूचं सरळ सरळ जीवन आहे. पण भगवान कृष्ण परमात्म्याचा जर विचार केला तर कृष्ण चरित्र महाविचित्र. आता परमात्म्याचा विचार जर करायचा म्हटला तर परमात्म्याने किती लग्न केलेत? किती केले? 16,108 केले. महाराज एक सुद्धा बेटी राहिली काहीच नाही. ही अवघड परिस्थिती. आपला बाप आहे तो देव होता. नवल केवडे केवडे नकडे कानोबाचे कोडे. परमात्मा काय करू शकतो त्याचा हिशोब धरायचा नाही. करंगळीवर देवाने गोवर्धन पर्वत उचलला. काय उचलला? गोवर्धन पर्वत उचलला. मग परमात्म्याने पर्वत आपल्या करंगळीवर उचलला. आणि याचं वर्णन करत असताना श्रीमद भागवत महापुराणामध्ये भगवान शुकदेव म्हणतात की क्वस्वत्ताहयनो बाल कुमहात्रे विधारणम ततो नो जायते शंका व्रजनाथ तवात्मजे.
को सप्ताह यनो बाला 7 दिवस झाले. कोण सांगते? हे गोकुळातले गोपाळ नंद बाबाला सांगतात की नंद बाबा तुझ्या पोराचं काय नवल बघ. 7 दिवस झाले करंगळीवर पर्वत उचललाय, खाली ठेवला नाही, त्याचा हातही दुखला नाही. आणि मग या प्रसंगाचं वर्णन भागवतामध्ये एवढं सुंदर पद्धतीने केलं गेलेलं आहे. खूप गोड आहे. नीट ऐका फक्त बस. मग ज्या वेळेला विचारलं जातं मग नंद बाबांना सुद्धा आश्चर्य वाटतं. मग नंद बाबा हे पाहतात आणि मग एके दिवशी गोवर्धन लीला संपन्न झाल्यानंतर नंद बाबा विचारतात. तर कुणाला? भगवान कृष्णाला विचारतात. आणि त्या ठिकाणी भगवान कृष्ण उत्तर देतात, अरे बाबा ही माझी थोडी ताकद आहे. मला एक मंत्र असा सांगितलेला आहे एका व्यक्तीने की तो मंत्र म्हटल्याबरोबर सगळ्यांच्या शरीरातली ताकद, सगळ्यांच्या शरीरातलं बळ माझ्या शरीरात प्रविष्ट होतं आणि म्हणून मी तो मंत्र म्हटला आणि तो गोवर्धन पर्वत उचलला. ऐका, एका सुभाषितकाराने गोड वर्णन केलेलं आहे. कछु माखन के बल बड्यो कछु गोपन करी सहाय श्री राधा जो की कृपा ते मैंने गिरिवर लियो उठा. स्वयंप्रभू काय म्हणतात ऐका ना. प्रभूला माहित होतं जर कधी मी यांना खरं सांगून दिलं तर आजपासून माखन चोरी चोरी सगळं बंद, आपल्याला देवघरात ठेवतील आणि आपली पूजा होईल. म्हणून खरं सांगितलं नाही. काय सांगितलं? सगळ्या गोपाळांची शक्ती माझ्या शरीरात आली आणि म्हणून मी करंगळीवर गोवर्धन उचलला. ही परमात्म्याच्या जीवनातली विशेषता आहे. हे नवल आहे. परमात्मा थोडे जरी जगले असले पण स्वतंत्रपूर्वक जगलेले आहेत. त्याला म्हणतात परिपूर्ण अवतार. विठाला 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 विठाला. मग परमात्म्याचा जो अवतार आहे याचा जर नीट विचार केला तर परमात्म्याने अवतार गोकुळातच का घ्यायचं ठरवलं? हा, गोकुळातच का घ्यायचं ठरवलं? तर याचं कारण सुद्धा श्रीमद भागवत महापुराणामध्ये सांगितलं जातं. अहो भाग्यम अहो भाग्यम नंद गोप व्रजौ कसा यन्मित्रे परमानंदम यन्मित्रे परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातनम. भगवान परमात्म्याच्या अवताराचं ठिकाण म्हणजे गोकुळ आहे. का? तर मथुरेत जन्म झाला हे कोणाला माहित होतं? हे कोणाला माहित होतं? जन्म हा मथुरेत झालेला नाही. कुठं झालेला आहे? गोकुळात झाले. याचं कारण तुम्हाला सांगतो. जेव्हा भगवान श्रीकृष्ण परमात्मा माता देवकीच्या उदरातून जन्माला आले, हे नीट ऐका बरं का. जेव्हा जन्माला आले 8 वर्षाची मूर्ती आहे, 8 फुटाची मूर्ती त्या ठिकाणी प्रगट झाली आणि सांगितलं नंदाच्या घराला मजनी गोकुळाला. मग परमात्म्याला वसुदेवजींनी उचललं, छोट्याशा स्वरूपामध्ये आले आणि कुठे टाकलं? कुठे टाकलं? गोकुळात. गोकुळात टाकलं. पण जेव्हा गोकुळात टाकलं गेलं त्याच्या अगोदर तिथे एक बाळ आणि एक कन्या जन्मली होती. एक मुलगा आणि एक मुलगी जन्माला आली होती. मुलगा म्हणजे भगवान श्रीकृष्ण स्वतः. कोण जन्माला आले होते? भगवान श्रीकृष्ण स्वतः जन्माला आले होते. मथुरेतला अर्धा आणि गोकुळातला अर्धा असा परिपूर्ण अवतार त्या ठिकाणी झाला. नाही, अवतार कुठे निश्चित झाला? अवतार कुठे झाला? तुम नका निरंकट उपास्य काय माहिती. हा, बोलत चला ना. मग अवतार कुठे झाला? गोकुळात झाला. शाबास, असंच बोलायचं बरं का. अवतार मात्र परमात्म्याचा कुठे झालेला आहे? गोकुळात झाला. मथुरेतलाही अर्धा अवतार मानला जाणार नाही आणि गोकुळातलाही अर्धा अवतार मानला जाणार नाही. दोघांचं जेव्हा एकत्रीकरण होईल ना तेव्हा तो परिपूर्ण अवतार कुठे झाला? मग पूर्ण अवतार कुठे झाला? चुकले तुम्ही पुन्हा. कुठे झाला पूर्ण अवतार? गोकुळामध्ये झाला. मग असा अवतार जर कधी नीट विचार करून व्याख्या केली किंवा समजून घेण्याचा प्रयत्न केला तर अवतार हा प्रभूचा कुठे झालेला आहे? गोकुळात झालेला आहे. विठाला 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 विठाला. आणि
मग परमात्म्याचा अवतार कुठे झालेला आहे हे त्या ठिकाणी सिद्ध होतं. गोकुळात अवतार झालेला आहे म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात की भगवान परमात्मा कुठे जन्मले अभंगाचं कृष्णा गोकुळी जन्मला कृष्णा गोकुळी जन्मला कृष्णा गोकुळी जन्मला गोकुळी जन्मला कृष्णा गोकुळी जन्मला कृष्णा गोकुळी जन्मला कृष्णा गोकुळी जन्मला कृष्णा गोकुळी जन्मला ओ दुष्टाचड काप सुटला 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 होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार होता कृष्णाचा अवतार कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टाचड काप दृष्टाचड काप सुटला दृष्टाचड काप सुटला कृष्ण गोकुळी जन्मला दृष्टाचा काप सुटला दृष्टाचड काप सुटला दृष्टाचा काप सुटला 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 वा वा आमच्या महाराज मंडळीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा जरा जोरदार. बघा तुमच्या गावाचं काय भाग्य आहे बघा. पाऊस झाला ना सुरू. गोपाल कृष्ण भगवान की जय. आता मात्र 5 वाजेपर्यंत सोडायचं चालेल ना. पुढे सरका कृष्ण सरका गोकुळी जन्मला